रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झालाय। नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातली ही घटना आहे। 32 वर्षीय संगीता खरात हिचा प्रसूतीनंतर मृत्यू झालाय। अतिरक्तस्रावानंतर ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झालाय। दोषींवर कारवाई करण्याची कुटुंबियांनी मागणी केली आहे। त्यामुळे 32 वर्षीय संगीता खरात हिचा प्रसूतीनंतर मृत्यू झालाय। नवी मुंबईमधली ही घटना आहे। रुग्णालयाचा निष्काळजीपणा सध्या चव्हाट्यावर आलाय। आता या रुग्णालय प्रशासनाची कशा पद्धतीने चौकशी केली जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल। प्रसूतीनंतर या महिलेचा मृत्यू झालेला आहे। नातेवाईकांनी आता या रुग्णालय प्रशासनावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून। कविता, या प्रसूतीनंतर या महिलेचा मृत्यू झाला आणि आता या रुग्णालयावरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे। काय अधिक तपशील? नक्कीच अंकिता, आपण याच नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिसरामध्ये आहोत। आपण माझ्या मागे बघतोय मोठी गर्दी या ठिकाणी जमा झालेली आपल्याला पाहायला भेटते। या ठिकाणी युवा सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला भेटतात। कुटुंबीय या ठिकाणी समोर आपल्याला उभे राहिलेले आपल्याला पाहायला भेटतात। एकंदरच महिलांचा आक्रोश जो आहे तो या ठिकाणी होताना पाहायला भेटतोय। एकीकडे पुण्याचा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं प्रकरण ताजं असतानाच दुसरीकडे नवी मुंबईमध्ये अशा प्रकारची जी गोष्ट जी आहे धक्कादायक घडलेली आपल्याला पाहायला भेटते। एकंदरच या ठिकाणी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला आहे। या मयत संगीता खरातला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी या महिलांकडनं होताना पाहायला भेटते। युवा सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष अनिकेत म्हात्रे असतील, शीतल कचरे मॅडम असतील, ज्या जिल्हा प्रमुख आहेत, महिला आहेत, एक महिला म्हणून त्यांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवलेली आहे। आणि एकंदरच भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी राजेंद्र इंगळे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत। विविध पक्षातून, सर्वच पक्षातून या ठिकाणी मान्यवर मंडळी आपल्याला उपस्थित राहिलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरच या 32 वर्षीय संगीता खरातच्या मृत्यू प्रकरणी चौकशी व्हायला हवी असा आरोप नातेवाईकांकडून होतोय। आणि एकंदरच वाशी पोलिसांकडे त्यांनी या संदर्भामध्ये हॉस्पिटल प्रशासनावरती गुन्हा दाखल व्हावा अशी कारवाईची मागणी जी आहे ती कुटुंबियांकडून होताना पाहायला मिळते। आपल्या समोर या ज्या आहेत या संगीताच्या मावशी ज्या आहेत या होत्या आणि यांच्या हे देखील या ठिकाणी तक्रार करताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरच या ठिकाणी हा जो आक्रोश जो आहे तो या ठिकाणी नातेवाईकांचा आपल्याला पाहायला भेटतोय। हॉस्पिटल प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे संगीता खरातचा मृत्यू झाल्याचा आरोप जो आहे तो या कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात येतोय। अंकिता, निश्चित कविता, मात्र या संपूर्ण प्रकरणानंतर आता सर्वपक्षीय नेते या ठिकाणी जमा झाल्याचं पाहायला मिळतंय। रुग्णालय प्रशासनाकडून या संदर्भात काही प्रतिक्रिया देण्यात आली आहे का? नक्कीच रुग्णालय प्रशासनाशी काल संपर्क साधला होता आपण। रुग्णालय प्रशासनाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी जे आहेत राजेश म्हात्रे यांनी सदर आरोप जे आहे ते फेटाळलेले आपल्याला पाहायला भेटले होते। आणि एकंदरच आज जे आहे या मयत संगीता खरात जे आहेत यांचं जे मृतदेह आहे हा घेण्यासाठी आता हे नातेवाईक जे आहे ते नकार देताना आपल्याला पाहायला भेटतात। पहिले न्याय द्या आणि त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊ अशा प्रकारची भूमिका जी आहे ती आता नातेवाईकांनी व्यक्त केलेली आहे। निश्चित, त्यामुळे एकंदरीतच आता रुग्णालय प्रशासन असेल यावरती काही कारवाई केली जाणार का? चौकशीमध्ये नेमक्या काय गोष्टी समोर येत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद कविता, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।